तर चला मित्रांनो, फर्स्ट लेक्चर आपलं झालेलं होतं. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉम्प्लेक्स नंबरच्या मागची थोडीशी थेरी आपण बघितलेली होती. आता या पॉईंट पासून आपल्याला ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन स्टार्ट करायचे, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आणि जे ऍक्च्युअली एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग पहिल्यांदा लास्ट लेक्चरला आपण जे बघितलेलं होतं कॉम्प्लेक्स नंबर झेड आपण डिफाईन केलेला होता ए प्लस आय बी असा आपण कॉम्प्लेक्स नंबर दाखवलेला होता. आणि याच्यामध्ये हा जो ए होता याला आपण म्हणलेला रिअल पार्ट आणि हा जो बी होता याला आपण म्हणलेलं इमॅजिनरी पार्ट. हा बी जो आहे इट इज कॉल्ड एज अ इमॅजिनरी पार्ट. आठवत असेल तुम्हाला, तर इमॅजिनरी पार्ट जर 0 असेल नंबरचा तर त्याला आपण रिअल नंबर म्हणलेला होता आणि रिअल नंबर जर 0 असेल तर त्याला आपण म्हणलेला प्युअरली इमॅजिनरी नंबर. हे लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं. तर आता नेक्स्ट लेक्चर, या लेक्चर पासून आपण कॅल्क्युलेशन चालू करतोय. एक्सरसाइज मधला एक क्वेश्चन आहे, तो बघायच्या आधी एक छोटासा टेबल आहे बुकमध्ये त्यांनी दिलेला आहे, तो आपण बघूया थोडासा, जेणेकरून तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल एखाद्या क्वेश्चन मध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट ऍक्च्युली तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. त्याच्यावर भरपूर क्वेश्चन्स आहेत, ते सॉल्व्ह करावे लागतील तुम्हाला. मग एक टेबल दिलाय जो बुकमध्ये आहे, तो आपण सॉल्व्ह करूया इथं. मग फर्स्ट बघा, फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला दिला एक कॉम्प्लेक्स नंबर दिला. मग त्या कॉम्प्लेक्स नंबरला तुम्हाला लिहायचा आहे ए प्लस आय बी या फॉर्म मध्ये, म्हणजे रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्टच्या फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिअल ऑफ झेड आयडेंटिफाय करायचा, म्हणजे रिअल पार्ट ऑफ झेड कॉम्प्लेक्स नंबरचा. नंतर तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे इमॅजिनरी ऑफ झेड, म्हणजे इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. मग हा टेबल मधले क्वेश्चन्स लिहितो बघा इथं मी. 2 + 4i, सेकंड नंबर इज 5i, 3 - 4i, 5 + √(-16), 2 + √5i and 7 + √3. हा असा तुम्हाला टेबल दिलेला. तुम्हाला सांगितलं आयडेंटिफाय करा रिअल पार्ट काय असणार आहे आणि इमॅजिनरी पार्ट काय असणार, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. एकदम सिंपल आहे. सगळ्यात आधी जो नंबर आहे तुम्हाला लिहिता आला पाहिजे रिअल प्लस इमॅजिनरी पार्ट मध्ये. तर रिअल पार्ट ओळखायचा कसा, ज्या पार्ट मध्ये आय दिसत नाहीये दॅट्स अ रिअल पार्ट, आणि जिथं ऍक्च्युली तुम्हाला आय दिसतोय, आय बरोबर जो कोणी असेल तो तुमचा काय असतो, इमॅजिनरी पार्ट. आय वर फोकस करा, इमॅजिनरी युनिटवर. जिथं इमॅजिनरी युनिट दिसला तो असणारा इमॅजिनरी पार्ट, आणि जिथं आय दिसत नाही तो असणारा रिअल पार्ट. तर हा जो नंबर आहे आणि ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्येच आहे हा नंबर. जर बघितला रिअल पार्ट आहे 2 आणि आय बरोबर हा दिसतो इमॅजिनरी पार्ट किती असणार आहे 4. हा नंबर तुम्ही असाच लिहू शकता 2 + 4i, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर दिसतो तुम्हाला. हा जो 5i आहे इथं बघितला तर फक्त आय दिसतो तुम्हाला. आय बरोबर एक कोइफिशियंट आहे 5, म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे पण रिअल पार्ट तिथे एक्झिस्ट करत नाही. म्हणजे रिअल पार्ट याचा किती आहे 0 प्लस इमॅजिनरी पार्ट किती आहे 5 आहे. म्हणजे असा नंबर तुम्हाला या नंबरला असं लिहिता येईल, रिअल पार्ट ऑलरेडी 0 आहे अँड 5i. 3 - 4i, 3 इज रिअल पार्ट -4i इमॅजिनरी पार्ट आहे. याला असंच लिहायचं, काही अडचण नाही. 3 - 4i. पण आता इथं लक्ष द्या, 5 रिअल पार्ट आहे. तुम्ही म्हणाल की हा रिअल आहे का, नाही, हा इमॅजिनरी आहे. आता एक पॉईंट लक्षात ठेवायचं तुम्हाला, स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह नंबर दिसला इट मीन्स इट इज अ इमॅजिनरी नंबर. लक्षात ठेवा, स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह नंबर मीन्स इट इज द इमॅजिनरी नंबर. आता फक्त लिहायचं कसं आहे बघा, हा रूट -16 आहे. पुढे एक क्वेश्चन पण तसा येणार आहे, आपण सिम्प्लिफाय म्हणून तो आपण करणार आहे. √(-16), जसं काल आपण लेक्चरला बघितलं होतं, आय जो होता इमॅजिनरी युनिट त्याची व्हॅल्यू किती असते √(-1). √(-1), आय ची व्हॅल्यू असणार √(-1). तर हा इथं -16 तुम्हाला दिला. मग -16 ला मी असं लिहू शकतो का, 16 × -1, बरोबर आहे. मग 16 चा स्क्वेअर रूट तुम्हाला माहित आहे, 16 चा स्क्वेअर रूट किती असतो 4, आणि रूट मध्ये किती राहिला -1, अँड √(-1) इज डिफाइंड ॲज आय. म्हणजे √(-16) ला मी काय लिहू शकतो 4i. √(-16) फक्त 4 लिहायचा नाही, रूट मध्ये निगेटिव्ह नंबर म्हणजे तो इमॅजिनरी नंबर असतो. √(-16) किती येणार आहे 4i. मग हा जो नंबर आहे याला मी कसं लिहितो बघा, रिअल पार्ट याचा 5 आहे प्लस √(-16) इज ऍक्च्युली 4i, बरोबर आहे. इथं काही अडचण नाही, 2 रिअल पार्ट आहे प्लस इमॅजिनरी पार्ट तुम्हाला दिसतो, इट इज 2 + √5i. आता इथं थोडंसं लक्ष देऊन बघायचं, इथं जरा असं कन्फ्युजन होतं मुलांचं की 7 + √3. कधी कधी आपण म्हणणार 7 रिअल आहे आणि √3 इमॅजिनरी आहे. नाही,
हा जो सगळा पार्ट दिसतो हा रिअल आहे, कारण इथं कुठंच तुम्हाला आय दिसत नाही, इमॅजिनरी युनिट दिसत नाही, म्हणजे हा जो सगळा पार्ट आहे तो रिअल आहे. 7 प्लस रूट 3 रिअल आहे आणि याचा इमॅजिनरी पार्ट 0 आहे. मग मी काय लिहू शकतो बघा, 0 आय. इमॅजिनरी पार्ट किती आहे त्याचा 0. म्हणजे हा जो कॉलम होता त्याला ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये आपण लिहिला. मग आता जो आहे हा पार्ट रिअल असणार आहे आणि आय बरोबर जो असणार आहे तो काय असणार आहे, इमॅजिनरी पार्ट असणार आहे. मग सिंपल आहे. मग हा जो नंबर आहे झेड त्याचा रिअल पार्ट तुम्हाला लिहायचा. रिअल पार्ट किती आहे, जस्ट 2. इमॅजिनरी पार्ट किती आहे 4. 4 आय बरोबर जो जो असतो तो इमॅजिनरी पार्ट असतो. 0 रिअल पार्ट इज 0, इमॅजिनरी पार्ट इज सिम्पली 5. रिअल पार्ट आहे 3, इमॅजिनरी पार्ट किती आहे -4. रिअल पार्ट आहे 5, इमॅजिनरी पार्ट किती आहे 4. रिअल पार्ट इज 2, इमॅजिनरी पार्ट इज रूट 5 and real part is 7 plus root 3 आणि ते इमॅजिनरी पार्ट किती आहे 0. एक छोटासा टेबल होता जो बुक मध्ये होता म्हणून तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवला, जेणेकरून तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे रिअल पार्ट कुठला आहे, इमॅजिनरी पार्ट कुठला आहे. बघा, व्हिडिओ पॉज करा आणि हा टेबल लिहून घ्या. ओके, आपण नेक्स्ट पॉइंट वर जातोय. नेक्स्ट पॉइंट आपला असणार आहे बघा, कॉन्जुगेट. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फार इझी पॉइंट आहे, पण छोटे छोटे क्वेश्चन याच्यावर तयार होऊ शकतं. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर एकदम सिंपल पार्ट आहे. कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट कसा घ्यायचा असतो, कॉम्प्लेक्स नंबर आपण डिफाईन केलाय झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी असा कॉम्प्लेक्स नंबर डिफाईन केलाय. जर याचा आपल्याला कॉन्जुगेट घ्यायचा असेल, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, तर तो आपण डिनोट करतो झेड बार और झेड स्टार. एक तर झेड बार लिहा किंवा झेड स्टार लिहा, दोन्ही पद्धतीने तुम्ही करता. आता बुक मध्ये त्यांनी झेड बार दिलाय तर आपण बार यूज करूया. मग याचा जो कॉन्जुगेट लिहायचा असतो झेड बार, तर सिम्पली आपण रूल काय फॉलो करणार आहे, जस्ट चेंज दी साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. जो काही इमॅजिनरी पार्ट आहे त्याचा साइन चेंज करायचा, तुम्हाला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मिळतो. इतका सिंपल पॉइंट आहे. मग हा जो झेड आहे तर त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट झेड बार काय येणार बघा ए, आणि हा जो प्लस आय बी होता तो काय होणार आहे मायनस आय बी. जस्ट इमॅजिनरी पार्टचा साइन बदलायचा आहे, तुम्हाला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मिळाला. याचा हा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे आणि याचा हा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, एकमेकाचे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असतात दोन्ही नंबर. फॉर एक्झाम्पल समजा मी तुम्हाला झेड इज इक्वल टू असं दिला 3 + 2i, तुम्हाला विचारलं याचा कॉन्जुगेट लिहा, तर याचा कॉन्जुगेट काय असणार आहे झेड बार. रिअल पार्ट आहे तसा ठेवायचा, इमॅजिनरी पार्टचा काय करायचा साइन बदलायचा. हा +2i काय होणार जस्ट -2i, +2i चा फक्त -2i होईल. झेड इज इक्वल टू समजा -1 -3i दिलाय, तर याचा कॉन्जुगेट कसा लिहिता येईल सांगा. सिंपल आहे, रिअल पार्टचा काही करायचं नाही, फक्त इमॅजिनरी पार्टचा साइन बदलायचा. मग काय होणार बघा, झेड बारचा रिअल पार्ट -1 ॲज इट इज, हा -3 आहे, हा काय होणार आहे +3. एकदम सिंपल पॉइंट आहे की फक्त इमॅजिनरी पार्टचा तुम्हाला काय करायचं आहे, साइन चेंज करायचा, तुम्हाला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मिळतो. मग आता काही एक्झाम्पल्स बुक मधले आहेत ते आपण बघूया. बुक मध्ये काही एक्झाम्पल दिलेत, मी थोडंसं रफ करतो, इथं मला लिहिता येईल बरं. बघा क्वेश्चन्स दिलेत बघा, 3 + i. सेकंड क्वेश्चन, झेड इज इक्वल टू 3, z is equal to -√5 -√7i, z is equal to √5, हा एवढाच नंबर दिलाय. z is equal to 5i, z is equal to √5 - i and √2, z is equal to √2 plus √3i cos theta plus I sin theta, and last z is equal to 2 plus √3. म्हणजे जितके क्वेश्चन्स होऊ शकतात सगळेच क्वेश्चन मी इथं कव्हर केलेले आहेत. तुम्हाला सेपरेट असं काही करायची गरज नाही. मध्ये आधी पण सांगितलंय मी तुम्हाला, एक्सरसाइज मध्ये जाऊन सेपरेट एक्सरसाइज सोडवायची गरज नाही, सगळे एक्सरसाइज मधले क्वेश्चन या थेरी सोबत येऊन जातात. आता बघा नंबर तुम्हाला दिलाय आणि यांचे तुम्हाला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट लिहायचे. काय बघा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट लिहूया झेड बार. इमॅजिनरी पार्टचा साइन चेंज करायचा. हा रिअल पार्ट आहे 3, इमॅजिनरी पार्ट किती +i, काय होणार -i. जस्ट अ सिंपल. हा झेड इज इक्वल, आता इथं लक्ष देऊन बघितला, झेड इज इक्वल टू 3 आहे, इमॅजिनरी पार्ट नाही आहे +0i.
मग याचा जर तुम्ही जर कॉन्ज्युगेट घेतला झेड बार, 3 मायनस काय येणार आहे 0 आहे, पण हा 0 लिहिण्याची काही गरज नाही. मग याच्यावर एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला कळतो, नंबर जर रिअल असेल तर तो स्वतःचा कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट असतो, कारण इमॅजिनरी पार्टच नाहीये, त्याच्यामुळे साइन चेंज करायचा काही विषय येत नाही तिथं. म्हणजे 3 असेल तर त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट 3, 4 असेल तर 4, -5 असेल तर -5, I असेल तर साइन चेंज होणार. पुढं इथं बघा, याचा कॉन्ज्युगेट लिहूया झेड बार इज इक्वल टू -√5, रिअल पार्टचा बदलायचा नाही, इमॅजिनरी पार्टचा मायनसचा काय करतो प्लस √7i. त्याच्यानंतर हा झेड, आता इथे जर बघितलं मगाशी जसं सांगितलं रूट मध्ये निगेटिव्ह नंबर आहे तर त्याचं मिनिंग काय असतं इमॅजिनरी नंबर. म्हणजे रूट ऑफ -5 जो आहे ना त्याला तुम्ही असं लिहू शकता 5 इंटू किती -1, म्हणजे हा √5 ऍज इट इज, आणि रूट ऑफ -1 ची व्हॅल्यू किती असते I असते. म्हणजे हा जो रूट ऑफ -5 आहे ना याला ऍक्च्युली तुम्ही असं लिहू शकता √5 काय लिहू शकता I लिहू शकता. बरोबर आहे. माझा इथं रिअल पार्ट नाहीये, फक्त काय इमॅजिनरी पार्ट. म्हणजे हा जो नंबर आहे तो कसा आहे 0 प्लस √5i असा नंबर आहे. पण याचा तुम्हाला कॉन्ज्युगेट लिहायचा आहे झेड बार काय ना सांगा. रिअल पार्ट तरी 0 आहे, लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल, लिहिला तरी चालेल 0 मायनस प्लसचा काय होणार -√5i. कळतंय का बघा, फक्त इमॅजिनरी पार्टचा साइन बदलायचा आपल्याला. इथं बघा रिअल पार्ट नाहीये, फक्त इमॅजिनरी पार्ट आहे, तर याचा कॉन्ज्युगेट तुम्ही लिहिणार हा +5 आहे, तो काय होणार -5 आहे. नेक्स्ट रिअल पार्ट आहे √5 -i, मग याचा कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट झेड बार रिअल पार्ट आहे तसा राहणार आणि -i चा काय होणार आहे +i. त्याच्यानंतर रिअल पार्ट आहे इमॅजिनरी पार्ट आहे, नो प्रॉब्लेम, झेड बार इज इक्वल टू √2 प्लस होता त्याचा काय होणार -√3. दिस इज अ कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट. आणि लास्ट एक 2 एक्झाम्पल बघा, झेड बार इज इक्वल टू कॉस थीटा, रिअल पार्ट आहे, कॉस थीटा काही येऊ शकते, इथं कॉस थीटा दुसरे फंक्शन पण येतात, नंबरच असेल असं काही नाही. आता इथं कॉस थीटा आणि साइन थीटा दिलाय, इथं I नाही आहे म्हणजे हा रिअल आहे, इथं I दिसतो म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे, याचा साइन बदला मायनस किती I साइन थीटा. करेक्ट आहे. आणि लास्टला बघा इथं तर झेड बार जर घ्यायचा झाला, इथं तुम्हाला कुठं I दिसत नाहीये, म्हणजे I दिसत नाही म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर काय रिअल नंबर आहे. हा रिअल नंबरचा कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट तो स्वतःच असतो. मग झेड बार किती येणार आहे 2 + √3, कारण इमॅजिनरी पार्ट इथं एक्झिस्ट करत नाही. बघा इतकं सिंपल असा एक क्वेश्चन आहे, एक्सरसाइज मधलाच क्वेश्चन आहे, तो आपण कव्हर केला इथं. आणि एक छोटासा एक्सरसाइज मधला अजून एक छोटासा क्वेश्चन आहे, तो लगेच आपण इथं कव्हर करूया. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पहिलाच क्वेश्चन आहे बघा, एक्सरसाइज 1.1 मधला सिम्प्लिफाय असा एक क्वेश्चन दिलाय बघा. क्वेश्चन काय दिलाय बघा, सिम्प्लिफाय. 2 क्वेश्चन आहेत सिम्प्लिफाय. फर्स्ट इज रूट ऑफ -16 प्लस 3 रूट -25 प्लस रूट ऑफ -36 मायनस 625. आता जे आपण बोललेलो होतो की रूट मध्ये निगेटिव्ह नंबर असतो म्हणजेच काय असतो तो इमॅजिनरी नंबर असतो, त्याच्याबद्दलच क्वेश्चन आहे आणि तो सॉल्व्ह करायचा. याला फक्त सॉल्व्ह करत जायचा, सिम्प्लिफाय करायचं. कसं करतो बघा, रूट ऑफ -16 चा रूट घ्या आणि निगेटिव्ह नंबर आहे, मगाशी जसं सांगितलं रूट ऑफ -16 हा 16 येणार आणि रूट ऑफ किती हो -1. रूट ऑफ 16 किती 4 आणि रूट ऑफ -1 इज I. रूट मध्ये निगेटिव्ह नंबर असेल तर तो इमॅजिनरी नंबर असतो. सिम्पली त्या नंबरचा रूट घ्यायचा आणि सोबत I तुम्हाला लिहावं लागेल. मग हा 16 आहे, 16चा स्क्वेअर रूट किती 4, निगेटिव्ह आहे म्हणून काय येणार आहे I प्लस 3, 25चा स्क्वेअर रूट येतो किती 5 आणि निगेटिव्ह नंबर आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये काय येणार I प्लस 36चा स्क्वेअर रूट आहे 6, रूट मध्ये निगेटिव्ह आहे इट इज I मायनस 625चा स्क्वेअर रूट आहे 25 बट स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह नंबर आहे म्हणून काय ना I. बस सॉल्व्ह करा फक्त 4i आणि 3 इंटू 5 15i प्लस 6i मायनस 25i. मग ऍड करा सगळ्यांना, 4i प्लस 6i 10i, 10i प्लस 15i इट इज 25i मायनस 25i. आन्सर इज द 0. सिम्प्लिफाय करायचं फक्त, इतका छोटासा क्वेश्चन आहे, आन्सर येतं 0. एकदम सिंपल क्वेश्चन. अजून एक क्वेश्चन तसा असते एक्सरसाइज मध्ये दिलाय, सेकंड क्वेश्चन.
तो तुम्ही बघा, सॉल्व्ह होतो का बघा. तुम्हाला व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. 4 रूट ऑफ -4, 5 रूट ऑफ -9, -3 रूट ऑफ -16. एकदम इझी असा क्वेश्चन त्यांनी दिलाय. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही ट्राय करा, नंतर मी सोडवून दाखवतो. ओके, तुम्ही सोडवला असाल तर लक्ष द्या, बरोबर आहे का चेक करा. हा 4 आहे तसा लिहूया. रूटच्या बाहेर आहे, त्याचा यात काही विषय येणार नाही. तो रूटच्या बाहेर आहे 4 ॲज इट इज. रूटच्या आत आहे किती 4 आहे. 4चा स्क्वेअर रूट किती 2, पण निगेटिव्ह नंबर आहे म्हणून तो आहे. प्लस 5 ॲज इट इज रूटच्या बाहेर आहे. स्क्वेअर रूट ऑफ 9 किती 3 आणि निगेटिव्ह नंबर आहे म्हणून आहे. -3 रूट ऑफ -16 किती येणार आहे 4 इंटू किती आहे. करेक्ट आहे. मग हा किती 4 दोन्ही 8, 2 4 8 आहे. प्लस 5 3 15, 15 मायनस किती 12 आहे. आता हे नंबर जसं सिंपल आपण ऍड करतो तसेच ऍड करायचे, काही वेगळं नाही. 8 आहे तसं. 15 - 12 आहे म्हणजे 15 मधून 12 गेले किती राहतो, प्लस किती राहतो 3 आहे. आणि 8 आहे प्लस 3 आहे इज 11 आहे. बघा, हा पहिला एकदम सिंपल क्वेश्चन होते म्हणून थोडंसं मी फास्ट गेलो. जेव्हा थोडंसं मला वाटेल की कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे, मी एकदम स्लो जाईन, परत रिपीट करेन आणि इझी 100% तुम्हाला इझी होईल असे क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. हा छोटासा 2-3 क्वेश्चन सुरुवातीचे होते. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे काही क्वेश्चन्स कव्हर करूया एक्सरसाइज मध्ये. ओके.